नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। रस्त्यावरील कार ही पाण्याखाली गेलेली आहे। दोरीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। नांदेडमध्ये पावसामुळे हाहाकार माजल्याचं पाहायला मिळतंय। नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि या रस्त्यावरून या पाण्यातून ही कार जी आहे ती दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचे पूर्णपणे प्रयत्न। कार जी आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली होती आणि पाण्यामध्ये गेलेली कार बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांकडून दोरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ट्रॅक्टर आणि दोरीच्या साह्याने ही कार बाहेर काढली जाते। तर रस्त्यावरचं नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। मुखेड तालुक्यात 5 ते 6 गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे। हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। काही नागरिक धोकादायक स्थितीमध्ये अडकल्याची माहिती मिळते। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले हे दुधडीवरून वाहू लागलेले आहेत। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। धो पडणारा पाऊस, त्याच्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, याच्यामुळे अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सध्या सुरू आहे। रावण गावातून 120 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। 100 पेक्षा अधिक लोक गावामध्ये अडकल्याची माहिती आहे। एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। 5 ते 6 गावांना पुराचा वेढा पडला। आता मी मुखेड तालुक्यातील रावणगाव परिसरात आपण बघतोय एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना असं जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे। बोटच्या माध्यमातून जे आहे ते या सर्व नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम एसडीआरएफचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे जवान जे आहेत ते एका छोट्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन अक्षरशः जे आहे ते सुरक्षित ठिकाणी नेताना आपल्याला पाहायला मिळतात। नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत। 5 ते 6 गावांना या पुराचा पाण्याचा वेढा भेटलाय। 4 ते 5 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होता। मात्र ज्या पद्धतीनं काल रात्री पाऊस पडला, हा मोठा पाऊस होता। अक्षरशः पावसानं जे आहे ते थैमान घातले, पुरानं जे आहे ते हाहाकार उडून दिलाय। अनेक नागरिकांचा सुद्धा या जीव धोक्यात गेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पुराच्या पाण्यामध्ये 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती आहे। मुखेड तालुक्यामधल्या अनेक गावात पुराचं पाणी शिरलेलं आहे। गोधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती मिळते। अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गोधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार, 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती। नांदेडमध्ये अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। नदीच्या पाण्यातून मृतदेह घेऊन जावा लागलाय। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या तारदडवाडी गावामधली ही घटना आहे। रस्ते पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। नदीचं पाणी जे आहे ते पुलावरून वाहत आहे। मात्र याच पुलावरून जाण्याचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे अंत्यविधीसाठी नेल्या जाणाऱ्या मृतदेहाला अक्षरशः अगदी तारेवरची कसरत करत गावकरी या पुलावरून नेत आहेत। बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामधल्या गड नदीला पूर आलाय। माखजन बाजारपेठेमध्ये गड नदीचं पाणी शिरलेलं आहे। बाजारपेठेमध्ये सध्या 4 ते 5 फूट पाणी आहे। या पावसाळ्यामध्ये चौथ्यांदा माखजन बाजारपेठेमध्ये पाण्याचा वेढा बसलेला आहे। गड नदी धरणाचं पाणी सोडल्यानं बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय। दुकानदारांनी वेळीच माल हलवल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळेच संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळतो आहे। माखजन बाजारपेठेत गड नदीचं पाणी या ठिकाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। बाजारपेठेत सध्या 4 ते 5 फुटांचं पाणी आहे आणि सध्या माखजन बाजारपेठेतली किमान 10 दुकानं ही पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत। या पावसाळ्यात चौथ्यांदा माखजन बाजारपेठेत पाण्याचा वेढा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। गड नदी जी नदी आहे त्याला या ठिकाणी पूर आल्यामुळे हे पाणी जे आहे ते या बाजारपेठेत घुसलेलं पाहायला मिळतंय। सध्या माखजन बाजारपेठेत या पावसाळ्यात तब्बल चौथ्यांदा या ठिकाणी या बाजारपेठेत पाणी शिरलेलं पाहायला मिळतं। इथला गाळ काढला गेल्यास इथला जो प्रश्न आहे बाजारपेठेत पाणी शिरण्याचा तो कायमचा सुटू शकेल अशीच मागणी इथल्या व्यापारी वर्गाकडून केली गेलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, माखजन, संगमेश्वर, रत्नागिरी।
रत्नागिरीमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आजही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। किनारपट्टी भागात तुफान पाऊस झाल्यानं काजळी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे सध्या कोकणाला पाऊस अक्षरशः झोडपून काढताना पाहायला मिळतो आहे। आज हवामान खात्यानं या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे तब्बल 2 दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की ही काजळी नदी आहे आणि या काजळी नदीने सुद्धा या ठिकाणी पात्र जे आहे त्या ठिकाणी रौद्र अवतार केलेला पाहायला मिळतो आहे। अक्षरशः सगळ्याच तालुक्यामध्ये या ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। ऐन गणेशोत्सवात देखील हा पाऊस अशाच पद्धतीने पडत राहिला तर चाकरमान्यांचे मोठे हाल होणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे मूर्तिकारांच्या गोदामामध्ये पाणी शिरले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती या भिजलेल्या आहेत। गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपलेलं आहे, मात्र मूर्तिकारांच्या समोर आणखीन एक संकटाचा डोंगर उभा राहिला आहे। ते म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती बनवल्या जातात त्या ठिकाणी त्या मंडपांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मालेगाव तालुक्यामधल्या शिरपूर जैन गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्याच्यामुळे जानगीर महाराज संस्थानकडे जाण्याचा मार्ग हा बंद झालाय। तर वाशिम तालुक्यामधल्या उकळीपेन गावामध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे गावामध्ये जाणारा रस्ता बंद झालाय। तर सोंडा ते आंशिंग संपर्क तुटलाय आणि नागरिक अडकलेले आहेत। जयपूर गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। वाशिम जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार ही कायम आहे। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत। 7 स्वयंचलित दरवाजांमधून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे। राधानगरी धरणातील स्वयंचलित त्यातून वाढलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहर आणि परिसरात मात्र पावसाची उघडझाप सुरू आहे। सोलापूरच्या सीना नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे। सीना नदीची मनमोहक ड्रोनची दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। मागील आठवड्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी प्रवाहित झालेली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांना धोका निर्माण झालेला आहे। सीना नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे। ड्रोनच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही दृश्य। या नदीच्या दोन्ही बाजूला शेती आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमधल्या खोरनिंदको धरणाचं रौद्ररूप आता पाहायला मिळतंय। लांजा तालुक्यामधल्या खोरनिंदको धरण हे ओव्हरफ्लो झालंय। मानवनिर्मित सांडव्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सध्या सुरू आहे। खोरनिंदको धरण हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। मानवनिर्मित हे धरण आहे आणि आता या धरणावरून वाहणारं पाणी, त्याच्यामध्ये पडणारा धोधो पाऊस, त्याच्यामुळे मनमोहक दृश्य पाहायला मिळतात। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे वाशिष्ठी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी चिपळूण शहरामधल्या जुना बाजार पूल परिसरामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वेगानं वाढत असून चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी जी वाढते आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे हे वाढत आहे। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी आहे, या नदीची दृश्य मी आपल्याला दाखवतोय। आपण पाहू शकताय अशा पद्धतीनं नदीचं पाणी जे आहे ते असं वाढलेलं आहे। त्या ठिकाणी बाजारपूल हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये अशा पद्धतीनं पाणी जे आहे हे वाढतं आहे। पावसाचा जोर जर वाढत राहिला तरच या ठिकाणचं पाणी आहे हे वाढू शकतं आणि यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे प्रशासन या पद्धतीनं आपलं नियोजन करत आहे। आपत्ती व्यवस्थेच्या टीम जे आहेत या सतर्क झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।
कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढलाय। कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर रोड पाण्याखाली गेलेला आहे। वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतोय। दुपारी 3:30च्या दरम्यानची दृश्य आपण पाहताय। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। कल्याणमधली ही दृश्य आपण पाहताय। बाजारपेठ या परिसरामध्ये आहे। नागरिकांची वाहन चालकांची तारांबळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती। मात्र दुपारनंतर पावसाचा चांगला जोर वाढलेला दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी गुडघ्यावर पाणी जे आहे पाठच्या रस्त्यावरती या ठिकाणी साचलेलं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। अनेक रस्त्यावरती देखील पाणी साचलेलं दिसून येत आहेत। अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना देखील या ठिकाणी तारेवरची कसरत करत पाण्यातून मार्ग काढत आपली वाहने चालवावी लागत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर पावसाचा जोर कमी होतात, पाण्याचा निचरा देखील होत आहे। मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी ही दुधडी भरून वाहतीये। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीला पूर आलेला आहे। संजय गांधी नॅशनल पार्कमधली ही दृश्य आपण पाहता। इथली ही नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे। बाजूला असलेली संरक्षक भिंत आणि नदी ही दुधडी भरून वाहते। कॉन्क्रीटच्या जंगलामधून वाहत असलेली ही नदी ओव्हरफ्लो झालेली। मुंबईतल्या अंधेरीमधल्या वीरा देसाई रोडवर आणखीन एक मर्सिडीज कार पाण्यामध्ये अडकलेली आहे। याआधी सुद्धा एक मर्सिडीज कार ही अडकलेली होती, जी जवळजवळ 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली। महिला आणि तिचा ड्रायव्हर मर्सिडीज कारमध्ये आहेत। आता ही मर्सिडीज कार पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अंधेरी वीरा देसाई में लाइव उठाओ, दूसरी मर्सिडीज है ये श्यामनगर में। बोलो बोलो एंकर को बंद पड़ी है अंधेरी वीरा देसाई में लाइव उठाओ, दूसरी मर्सिडीज है ये श्यामनगर में। बोलो बोलो एंकर को आने के लिए। एक मर्सिडीज कार जी आहे ती सकाळच्या वेळेला बंद पडलेली होती। जवळपास तास ते 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर त्या मर्सिडीज कारला 2 टोईंग व्हॅनच्या मदतीने या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं होतं। आता दुसरी एक मर्सिडीज कार जी आहे ती वीरा देसाई रोडच्या या साचलेल्या पाण्यामध्ये अडकलेली आहे। अंधेरीमधल्या DN नगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। लक्ष्मीनगर मराठा सोसायटीमध्ये पाणी साचल्यामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या हेच चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अंधेरीच्या DN नगरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। लक्ष्मीनगर आणि मराठा सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे।